नमस्कार मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होताना बघायला मिळत आहे. देशातील काही परिसरामध्ये तापमान 49 अंशावर जाऊन पोहोचले आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे, तर काही भागांमध्ये वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. काही जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. छोटीशी अपडेट आहे. आज 26 मे, आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अलर्ट आहे, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन पण अवश्य प्रेस करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे अपडेट मिळतील. तर मित्रांनो, पाकिस्तानाकडून आणि अफगाणिस्तानाकडून जे काही उष्ण वारे येत आहे, या उष्ण वाऱ्यांच्या प्रभावामुळे किंवा उष्ण झळांनी महाराष्ट्र आणि आसपासचा जो भाग आहे हा अक्षरशः भाजून निघत आहे. बऱ्याच भागामध्ये तापमान जे आहे ते 40 अंशाच्या पुढे बघायला मिळत आहे. ज्या भागांमध्ये वाऱ्याचा वेग कमी झाला किंवा वारे शांत झाले, त्या भागांमध्ये उकाडा खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. हे चक्रीवादळ गेल्यानंतर राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे, कारण की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होणार आहे. आता सध्या स्थितीला या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात जे काही वारे आहे, बाष्पयुक्त ढग आहे, इकडे खेचले जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणात उष्ण वारे देखील महाराष्ट्राकडे येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र चांगलाच मे महिन्यात देखील तापलेला बघायला मिळत आहे. आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणाचा एकदम गोव्यालगतचा परिसर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी पाऊस, सर्वत्र पावसाची शक्यता नाही. ढगाळ वातावरण बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल. कोकण पट्ट्यामध्ये देखील ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस. मुंबई आसपासच्या परिसरात देखील ढगाळ वातावरणाची शक्यता, तुरळक भागामध्ये पाऊस. त्याचबरोबर दुपारी आणि दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे. बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कोकण विभागालगतचा जो काही पट्टा आहे, आपण स्क्रीनवर बघू शकता, नाशिक, अहमदनगर, तसेच पुणे, सातारा, सांगली, सोलापूरचा एकदम कडेचा पश्चिम परिसर, या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी पावसाची शक्यता. दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये या परिसरामध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल. ठिकठिकाणी संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता. जोरदार वारे देखील या पावसामध्ये बघायला मिळतील. यामध्ये नगर जिल्ह्याचा पश्चिम परिसर येतो, सोलापूरचा पश्चिम परिसर येतो, तसेच नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. दुपारनंतर ठिकठिकाणी पावसाची शक्यता. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण, तुरळक भागामध्ये पाऊस. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण, तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो. अमरावती भागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण, कमी ठिकाणी पावसाची शक्यता, एकदम तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. नागपूर विभागात देखील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काहीसं विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता, तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. बहुतांश भागामध्ये शक्यता कमी किंवा नाहीच्या बरोबर. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत पावसाचा अलर्ट असणार आहे. कोकणालगतच्या परिसरामध्ये जसं की नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर दक्षिण कोकण आणि हा जो पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तुरळक भागामध्ये पाऊस असणार आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, जळगाव, धुळे, साक्री, नंदुरबार, शिरपूर या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता, हलका पाऊससुद्धा तुरळक ठिकाणीच असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हे चक्रीवादळ किनारपट्टीजवळ बांगलादेशच्या आल्यामुळे राज्यात बऱ्याच भागामध्ये जोरदार वारे देखील बघायला मिळू शकतात. ताशी 30 ते 35, काही भागामध्ये 20 ते 30 या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट. हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.